नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकादशी निमित्त ध्यान साधना करणार आहोत. एकादशी ही तिथी विशेष ऊर्जा उच्चाटनाचा आणि आत्मशुद्धीचा दिवस मानली जाते. तर ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवदेवता साधू संत ऋषी मुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. एका शांत जागी मांडी घालून बसा. सावकाश डोळे बंद करून घ्या आणि एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना कल्पना करा माझ्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना कल्पना करा माझ्या शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असून माझे प्रत्येक चक्र ऊर्जांकित होत आहे. श्वास जाताना कल्पना करा माझ्या प्रत्येक चक्रातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर फेकली जात आहे. दोन्ही हात जोडून आपल्या अनाहत चक्रपाशाणा प्रार्थना करा. एकादशी तिथी ही विशेष असून या दिवशी भगवान विष्णूंची साधना आणि पूजा केली जाते. त्याद्वारे विष्णूंची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. ध्यान साधनेद्वारे आपण त्यांना नमनवंदन करूया. शांताकार भुजंगशयन पद्मनाभ सुरेशम विश्वांधार गगन सदृश मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकांत कमलनेन योगीभिर्ध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहर सर्वलौकिकनाथम. श्री विष्णूंची मानस पूजा केल्यानंतर आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करा आणि आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या पाठीच्या मागे मूलाधार चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. कल्पना करा ब्रह्मांडीय ऊर्जा श्री विष्णूंद्वारे प्राप्त ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या शरीराला माझ्या मूलाधार चक्राला सक्षम करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कल्पना करा भगवान विष्णू माता लक्ष्मी सहित आपल्या समोर प्रकट झाले आहेत. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजे भगवान नारायणांची कृपा आपल्याला प्राप्त होत असून सुंदर असा छानसा सुवासिक सुगंध सुटलेला आहे, दरवळत आहे. आपण त्यांची मानस पूजा करत आहोत. ज्या ठिकाणी नारायण असतात तिथे लक्ष्मी देखील असते. भगवान नारायणाच्या पूजेचा आजचा दिवस म्हणजेच एकादशी. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. कल्पना करा आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हाताचे घर्षण आपले दोन्ही हात स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. नारायण साक्षात विष्णू माता त्यांची पत्नी म्हणजे आपली माता लक्ष्मी यांच्या कृपेद्वारे आपल्या वास्तूमध्ये आनंद भरभराट निर्माण होत आहे. आपल्या शरीरातील स्वादिष्टान चक्र ऊर्जांकित होत आहे. सर्वरित्या जलतत्वाशी संबंधित स्वादिष्टान चक्र ज्याप्रमाणे महाक्षीरसागरामध्ये विष्णुदेव
यांचे सानिध्य आहे. माता लक्ष्मी त्यांच्या नजीक आहे. तसेच सर्व ऊर्जा आपल्याला स्वाधिष्ठान चक्रामध्ये अनुभवास मिळत आहे. कल्पना करा, केशरी रंगाने आपले स्वाधिष्ठान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा आणि प्रचिती घ्या की देवाच्या दिव्य प्रकाशाची कल्पना करा. ब्रह्मांडातील दिव्य प्रकाश माझ्या मणिपूर चक्राला ऊर्जांकित करत आहे. कल्पना करा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. माझे मणिपूर चक्र ब्रह्मांडातील वैश्विक ऊर्जेद्वारे ऊर्जांकित होत आहे. सावकाश श्वास सोडताना कल्पना करा, सर्व चिंता, नकारात्मकता माझ्या शरीराबाहेर टाकली जात असून ती नष्ट होत आहे. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश श्वास सोडताना कल्पना करा, माझे अनाहत चक्र, हृदय चक्र सक्षम होत आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. अंतर्मुख व्हा. आपल्या अनाहत चक्राशी अंतर्मुख व्हा आणि कल्पना करा, आजचा हा एकादशीचा दिवस आत्मशुद्धीचा, भगवंत नामस्मरणाचा आहे. तेषा सततयुक्ता न भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगतयेन मामुपयांती ते. जे प्रेमाने भगवंताच्या स्मरणात करतात, भगवंताचे स्मरण करतात, भगवंताची उपासना, साधना, आराधना करतात, त्यांना तो बुद्धियोग प्राप्त होतो, ज्याच्या योगे मला म्हणजेच भगवंताच्या चरणी पोचण्यास मदत होते. भगवंताच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी, भगवंताच्या चरणी राहून निष्काम श्री सेवा दास्य भक्ती करण्यासाठी या देहाला, या देहरूपी मंदिराला भगवंता तुझ्या चरणी ठेव, सक्षम आणि सुदृढ ठेव. एवढ्या करताच ठेव की दासानुदासे मला तुझी चरणाची सेवा प्राप्त होऊ दे. समोर आणा दोन्ही हात. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात विशुद्धी चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना कल्पना करा, माझे विशुद्धी चक्र निळ्या रंगाच्या प्रकाशाने ऊर्जांकित होत आहे. माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्याद्वारा या चक्राला ऊर्जा प्राप्त होत आहे. वाणी मला उत्तमाची प्राप्त झाली असून माझ्या वाणीत गोडवा निर्माण झालेला आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात अनाहत आज्ञा चक्रावर ठेवा, म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये भ्रूमध्य कटी ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सावकाश सोडताना कल्पना करा, पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केला असून माता रुक्मिणी आणि पंढरपूरचे पांडुरंग यांच्या या दिव्य आज्ञा चक्राद्वारे आपण दर्शन करत आहोत. आपण त्यांची मानस पूजा करत आहोत. त्यांचे चरण कमल आपण पंचामृताने धुत आहोत. सर्व जलदेवतांच्या मिश्रणाने गंगा, जमुना, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी मिक्स जलाने त्यांचे अभंग स्नान करत आहोत. त्यांना विविध प्रकारचे वस्त्र अलंकार धारण करत आहोत आणि त्यांना मातेला, रुक्मिणी मातेला सुंदर असा लाल कुंकू लावत आहे. आपले विठुरायांच्या कपाळी, त्यांच्या मस्तकी त्यांनी शिवलिंग धारण केलं आहे.
याद्वारे आपल्याला ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा प्राप्त होत आहे. इथे सुंदर असा सुगंधी सुहास प्राप्त होत आहे. दिव्य तेजाने आपल्या आज्ञाचक्र जागृत होत आहे. कल्पना करा, दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या टाळूच्या दोन्ही बाजूंनी मस्तकावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा, पांडुरंग आणि माता रुक्मिणी साक्षात आपल्याला आशीर्वाद देत आहे. या मस्तकातून, या सहस्रार चक्रातून माता रुक्मिणी आणि पांडुरंग यांची ऊर्जा आपल्या शरीराला प्राप्त होत आहे. आपल्या शरीरात प्राप्त होत असून सहस्रार चक्राद्वारे प्रत्येक चक्राला ऊर्जांकित करत आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग. ही आता ब्रह्मांडातील येणारी दिव्य ऊर्जा आपण आपल्या सर्व चक्रांना ग्रहण करत आहोत. आपले हात सहस्रार चक्रापासून प्रत्येक चक्रावरनं ऊर्जांकित करत प्रत्येक चक्र आपले ऊर्जांकित होत आहे. प्रत्येक चक्राला एक दिव्य ऊर्जा प्राप्त होत आहे. आणि दोन्ही हात समोर जमिनीवर नमस्कार करा. स्वतःला एक नमस्कार करा आणि या ब्रह्मांडातील दिव्य वैश्विक शक्तीला एक नमस्कार करा. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा, आज एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई यांची कृपा आशीर्वाद प्राप्त झाले आहे. त्यांच्या गळ्यामध्ये आपण तुळशीची माळ अर्पण केली आहे. तुळशी ही पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे. आणि आपण शंखध्वनी करत आहोत. या शंखध्वनीद्वारे संपूर्ण वातावरण ऊर्जांकित झाले आहे. या शंखध्वनीद्वारे आपले चक्र ऊर्जांकित झालेले आहे. पुन्हा दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात आपल्या पूर्ण शरीरावरनं फिरून घ्या. सावकाश डोळे उघडा. कल्पना करा, या ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा नारायण आणि लक्ष्मीची ऊर्जा त्यांच्या पांडुरंग आणि रुक्मिणी या रूपाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्राप्त झालेली आहे. अशा या दिव्य ऊर्जाद्वारे आपले तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांचे कल्याण होत आहे. आपण सर्वजण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या, आर्थिक, कायिक, वाचिक दृष्ट्या, आदी दैविक, आदी भौतिक, आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहोत. या वैश्विक शक्तीचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तसेच माझी ध्यानसाधना ऐकणाऱ्या माझ्या सर्व साधकांचेही खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही कमेंटही करू शकता. या रेकीच्या पुढच्या प्रवासामध्ये आपण अनेक गोष्टी ग्रहण करणार आहोत. रेकीचा आध्यात्मिक आणि रेकीचा वैश्विक ऊर्जाचा प्रवासही चालू ठेवणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.